नांदेड नगरीत कालपासून धार्मिक हिंद दी चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। शहरातील कवठा भागातील मोदी मैदानावर जे आहे ती ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे। श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीद समागमन दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे आहे ही भव्य तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे आणि आज या कार्यक्रमाला जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, त्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे, अतुल सावे, मेघना बोर्डीकर यांच्यासह जे आहे ते वेगवेगळ्या राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। दुपारी 3 वाजता साधारणपणे अमित शाह जे आहे ते या ठिकाणी येऊन या सगळ्या भाविकांना जे आहे ते संबोधित करणार आहेत। आपण बघतो या कार्यक्रमासाठी जे आहे ते देश विदेशातील लाखो भाविक कालपासून जे आहे ते या ठिकाणी हजर झाले आहेत आणि भाविकाच्या सुरक्षेसाठी असेल, भाविकाच्या व्यवस्थे असेल, मोठं जे आहे ते सगळी व्यवस्था या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। शीख धर्माचे नवे गुरु तेज बहादूर साहब यांच्या जे आहे ते शहीद समागम दिनानिमित्त हा सगळा कार्यक्रम जे आहे ते नांदेडमध्ये पार पडतोय। कालपासून जे आहे ते नांदेडमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात सुद्धा आयोजन केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत जे आहे ते या कार्यक्रमाच्या अनुषंगानं संपूर्ण नांदेड शहरात उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।